नमस्कार, फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवणार आहोत। एक चिक्की मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते। अगदी परफेक्ट असे प्रमाण मी इथे सांगितलेले आहे। हे बघा, एक चिक्की मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। मस्तच जरा सुद्धा आपली चिक्की इथे चिवट झालेली नाही। पाक कसा बनवायचा अगदी छोटे छोटे टिप्स व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। पाक ओळखण्याची योग्य ट्रिक ह्या व्हिडिओमध्ये सांगितले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तिळगुळाची चिक्की बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी पॉलिशचे तीळ घेतले। तुम्ही याऐवजी बिना पॉलिशचे तीळ सुद्धा वापरू शकतात। व 1 वाटी साधा गूळ घ्यायचा। चिक्कीचा गूळ घेतलेला नाही, साधाच गूळ मी इथे वापरलेला आहे। जेवढी तीळ घेतली तितकेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि 2 चमचे इतके आपल्याला साजूक तूप लागणार आहे। आता एका कढईमध्ये आपण तीळ टाकून घेऊयात। 1 वाटी इतके तीळ आता अगदी मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं एकसारखे हलवत छान आपल्याला हे भाजून घ्यायचे। गॅस कुठेही फुल करायचा नाही, कमी आचेवरच तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे। तिळाचा हलका रंग बदलला, हे बघा तिळाचा इथे रंग बदललेला आहे। आता आपले तीळ भाजून झाले। साधारण 3 ते 4 मिनिटं मी हे तीळ व्यवस्थित भाजून घेतले। ते आता एका ताटामध्ये काढून घेऊयात। पाक बनवण्याआधी सर्वात आधी एक पोळपाट घ्यायचे। मी इथे लाकडी पोळपाट घेतले, त्यावर अर्धा चमचा इतके साजूक तूप घातले। आता लाटण्याला आणि पोळपाटला सर्व बाजूने व्यवस्थित हे तूप छान ग्रीस करून घ्यायचे। ही प्रोसेस सुरुवातीलाच करून ठेवायची। आता आपण पाक बनवायला घेऊयात। मी इथे कढईमध्ये 1 चमचा इतके वितळलेले साजूक तूप घातले। तूप घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक करून घेतलेला सर्व गूळ टाकून घेऊयात। अशा पद्धतीचा पिवळा गूळच शक्यतो वापरायचा। जो काळ्या कलरचा गूळ येतो केमिकल विरहित, त्याने चिक्की आपली कुरकुरीत होत नाही, म्हणून मी हा गूळ इथे वापरलेला आहे। आता एकसारखे हलवत आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। पाक बनवताना सुद्धा गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, गॅस कुठेही फुल करायचा नाही। मी इथे व्हिडिओ जरा सुद्धा स्किप केलेला नाहीये, पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने एकसारखे हलवत राहायचे आणि गॅस अगदी कमीच ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही। साधारण 4 मिनिटांनंतर हा गूळ इथे वितळलेला आहे। आता गूळ वितळल्यानंतर हे बघा, थोडा पातळसर स्वरूपाचा हा गूळ इथे आता तयार झालाय व त्याला अशा पद्धतीने फेसाळलेला असा हा पाक आपला इथे तयार झालाय, बघू शकता तुम्ही। आता आपला पाक तयार झालाय की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक सांगते। एका डिशमध्ये मी इथे गार पाणी घेतले, 2 ते 3 थेंब यामध्ये पाक टाकून बघायचा। आता पाक चेक करून बघूयात। हे बघा, अशा पद्धतीने मध्ये मध्ये पाक हलवत सुद्धा राहायचा आहे। आता त्याची गोळी तयार होते, पण तो हाताने तोडल्यानंतर अशा पद्धतीने त्याची तार तयार होते। व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दिसतच असेल, म्हणजे आपला पाक पूर्णपणे इथे तयार झालेला नाही। गूळ वितळल्यानंतर 2 मिनिटांनी मी असं चेक करून बघितले। आता पुन्हा 2 मिनिटांसाठी अगदी मंद आचेवर एकसारखे हलवत पाक थोडा शिजवून घेतला। तर पुन्हा एकदा आपण पाक चेक करून बघूया। त्याच पद्धतीने 3 ते 4 ड्रॉप त्या पाण्यामध्ये टाकून बघायचे व हलकं कोमट झाले की त्यानंतर आता हे चेक करायचे, लगेचच पाक चेक करायचा नाही। हे बघा, अशा प्रकारे त्याची गोळी तयार झाली आहे। अशा पद्धतीची टणक स्वरूपाची ही गोळी तयार झाली, म्हणजे आपला पाक इथे तयार झालाय। व हाताने तोडल्यानंतर बघा, अशा पद्धतीने ते तुटतंय, म्हणजे अगदी परफेक्ट असा चिक्कीसाठी लागणारा आपला गुळाचा पाक इथे तयार झालाय। आता गॅस बंद केलाय, त्यामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व तीळ टाकून घेऊयात। गॅस बंद करायचा व एकसारखे हलवत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही प्रोसेस फास्ट करायची, अगदी पटपट व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे हे व्यवस्थित आता इथे मिक्स झाले। आपण पोळपाटला सुरुवातीलाच तूप लावून ठेवले होते, आता त्यावर हे सर्व टाकून घेऊयात। मी सर्व मिश्रण पोळपाटवर आता इथे टाकून घेतले
उचलण्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने थोडेसे पसरवून घेतले। त्यानंतर आपण लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतले होते, त्या लाटण्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने आता आपण हे सर्व पोळपाटवर छान लाटून घ्यायचे व सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचे। लाटण्याला आणि पोळपाटला तूप लावल्यामुळे चिक्की जरा सुद्धा चिकटणार नाही। अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशी आपली ही तिळगुळाची चिक्की इथे तयार होणार आहे। व्हिडिओमध्ये ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट मस्त कुरकुरीत अशी तिळगुळाची चिक्की तुमची सुद्धा नक्की तयार होईल। हे बघा, अशा प्रकारे मी इथे मध्यम जाडीचे असे लाटून घेतले। खूप जास्त जाडही नाही व खूप जास्त पातळही नाही। तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ हवंय ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकतात। व आता गरम असतानाच आता चाकूच्या मदतीने याच्या आपल्याला इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत। ही प्रोसेस गरम असतानाच करायची। जर गार झाल्यानंतर तुम्ही वड्या पाडायला जाणार तर एकसारख्या ह्या चिक्कीच्या वड्या पडल्या जात नाही। त्यामुळे गरम असतानाच अशा पद्धतीने ते वड्या ह्या पाडून ठेवायच्या। तुम्हाला छोटी किंवा मोठी, कितपत छोटी मोठी वडी हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्या वड्या करू शकता। आता हे आपल्याला 10 मिनिटांसाठी असेच ठेवायचे। 10 मिनिटांनंतर आता चाकूच्या मदतीने अगदी हलक्या हाताने आपण ह्या वड्या काढून घेऊयात। बघू शकता अगदी सहजपणे त्या पोळपाटापासून मोकळ्या होत आहेत। थोडे गार झाल्यानंतरच अशा प्रकारे ह्या वड्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत। अशाच पद्धतीने आता सर्व वड्या मी इथे काढून घेते। फक्त पाक करताना गॅस हा अगदी मंद ठेवायचा। मंद आचेवर गूळ वितळल्यानंतर 4 ते 5 मिनिटं पाक शिजवून घ्यायचा। त्यानंतर पाक चेक करून बघायचा। अगदी कडक टणक स्वरूपाची गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक तयार झालाय असं समजावं। त्यापेक्षा जास्त सुद्धा पाक शिजवायचा नाही, नाहीतर आपली तिळगुळाची वडी ही करसड होईल आणि ती चवीला छान लागणार नाही। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जर टिप्स फॉलो केल्या अगदी परफेक्ट तुमची सुद्धा चिक्की नक्की तयार होईल। ह्या मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही तिळगुळाची चिक्की नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि मस्त कुरकुरीत अशी ही तिळगुळाची चिक्की तुम्हीही बनवून बघा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।